श्री स्वामी समर्थ. देवासमोर रडल्याने काय होते? देवासमोर रडल्याने नक्की काय होतं? तुम्हाला कधी हा अनुभव आला आहे का? फारच कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो. हा अनुभव म्हणजे देवाच्या पुढे गेल्यावर त्यांचे डोळे पाणवतात, अचानक हुंदके सुरू होतात आणि काही लोक तर जोरजोराने रडायला सुरुवात करतात. अशी परिस्थिती तेव्हाच येते जेव्हा आपल्याला समजतं की संपूर्ण जग मोह माया आहे. ज्यावेळी आपल्या जवळची आणि रक्ताची नाती आपल्यासोबत असं काही वागू लागतात जणू काही आपण खूप मोठा गुन्हा केला आहे आणि त्याची शिक्षा ते आपल्याला देत आहेत. आपण ज्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकतो आणि तीच माणसं ज्यावेळी आपल्यासोबत संबंध तोडतात तेव्हा आपल्या लक्षात येते की ज्यांच्यासाठी आपण आपलं जीवन खर्च करत आहोत ते आपले नाहीत आणि ते आपले कधीच नव्हते. आपला फक्त तो एकच आहे आणि तो म्हणजे परमेश्वर. मोह मायेच्या जाळ्यामध्ये आपण अडकलो गेलो आणि आपण आपल्याच माऊलीला आईला विसरलो. तिच्यापासून खूप लांब गेलो. जेव्हा एखादी व्यक्ती देवाच्या समोर रडते तेव्हा ती व्यक्ती म्हणते की देवा, तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवासमोर तुम्ही ज्यावेळी नतमस्तक होऊन रडता तेव्हा तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो. यावेळी कोणत्याही प्रकारची फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते, कारण हे शब्द थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात. ज्या व्यक्तीला या सगळ्यांचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहे. त्याला असं वाटलं की देव त्याला म्हणत आहे, बाबा रडू नकोस, तू माझाच आहेस. तू जे काही भोगत आहेस ते सर्व सहन कर. ही सर्व काही मोहमाया आहे. ही संपूर्ण दुनिया खोट्याची आहे. तुला समजलं आहे, परंतु तू आता माझा आहेस. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. त्यामुळे जर तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर ते विचार करणं पहिलं बंद कर. मित्रांनो, ही जाणीव फारच कमी लोकांना होते आणि ज्यांना या सगळ्यांची जाणीव होते ते लोक खरोखर खूप नशीबवान असतात, कारण हे लोक देवासोबत एकरूप झालेले असतात. हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी तो व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी होते. तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला दुःखातून हळुवारपणे बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये मनापासून लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.